लक्षवेधी क्रमांक 10 अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, मी आपल्या निदर्शनात एक अत्यंत गंभीर मुद्दा मांडू इच्छितो जो राज्यातील लाखो ग्रामीण महिलांच्या भविष्याचे थेट संबंधित आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी सीआरपी व ग्रामस्तरीय कॅडर यांच्या बाबतीत मागील 3 वर्षापासून निर्माण झालेल्या असमस्थितीत प्रलंबित निर्णय आणि होत असलेला अन्याय हा अत्यंत धोकादायक आहे। अध्यक्ष महोदय, ग्रामीण विकास विभाग महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाच्या विविध बैठकीत गेल्या 3 वर्षात अनेक महत्त्वाचे निर्णय मंजूर झालेले आहेत। उमेदचे सर्व कर्मचारी ग्रामसखी दर्जा देण्यात सेवा 62 वर्षापर्यंत कायम ठेवणे, नवीन HR लागू करणे, सेल्फ अनुदान, वेतनवाढ, विमा सुविधा, बहुसंस्थान कमी करणे आणि उमेदचे स्वतंत्र विभाग स्थापन करणे। परंतु अध्यक्ष महोदय, अत्यंत खेदाने नमूद करावं लागतं की यापैकी एकही निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही। त्यामुळे हजारो महिला कर्मचारी मानसिक, आर्थिक आणि व्यवस्थित चिंतेत सापडलेले आहेत। अध्यक्ष महोदय, झारखंड आणि बिहार या राज्याने ग्रामीण जीवन अभियान अंतर्गत कार्यरत सेवा महिला कर्मचाऱ्यांना 62 वर्ष सेवा नियमित पदासाठी सुविधा आणि कायमस्वरूपी दर्जा त्या ठिकाणी दिलेला आहे। अध्यक्ष महोदय, आपण एकीकडे या ठिकाणी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांना आर्थिक बळ दिले, त्यांना रोजगार नवे मार्ग खुला केला, परंतु याच वेळी उमेदचे महिला कर्मचारी गेल्या 10 ते 15 वर्षापासून ग्रामीण भागात लाखो महिलांच्या घरापर्यंत जाऊन महिला गट स्थापन करणे, त्यांना पायावरती उभे करणे, त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे। पण त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की उमेदच्या माझ्या सीआरपी असतील, उमेद असतील, यांच्यावर अन्याय होत आहे। त्यामुळे महिला म्हणजे खऱ्या अर्थाने ग्रामीण महाराष्ट्र लाडकी बहीण म्हणून त्यांना संरक्षण स्त्रीय सेवेत समाविष्ट मिळून ही शासनाची जबाबदारी आहे। अध्यक्ष महोदय, उमेदचे सर्व कंत्राटी अधिकारी कर्मचारी सीआरपी आणि गावस्तरीय कॅडर यांना तातडीने ग्रामसखी दर्जा, योग्य वेतनवाढ, विमा सुविधा आणि 62 वर्ष पर्यंत सेवा ही निर्णय लागू करण्यात यावा अशी मी आपल्यास विनंती करतो। मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, माननीय सदस्य बांगर साहेबांनी उमेदच्या संदर्भातली महत्त्वाची लक्षवेधी सभागृहामध्ये या ठिकाणी मांडलेली आहे। मी आपल्या माध्यमातून सन्माननीय सदस्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की उमेदच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाचं काम सरकारच्या माध्यमातून केलं जातं आणि त्या अनुषंगानं उमेदचे जे कर्मचारी आहेत यांचे अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून चर्चेमध्ये आहेत। त्यातील ज्या मागण्या त्यांच्या वाजवी आहेत, ज्या आपण करणं शक्य आहे, त्या सगळ्या मागण्याच्या संदर्भात आपण सकारात्मक निर्देश दिलेले आहेत। आणि कालच त्या अनुषंगिक आपण बघितलं असेल की एक खूप मोठा मोर्चा या ठिकाणी आलेला होता उमेदच्या। किती 90,000 एवढ्या संख्येने नव्हत्या, पण किमान 10-15 हजार महिला काल या ठिकाणी आलेल्या होत्या। तो सभागृहाचा मी निदर्शनास आणून देईन की आलेल्या महिला ज्या होत्या त्या महिला बचत गटाच्या महिला होत्या। प्रश्न कर्मचाऱ्यांचा आहे, त्या ठिकाणी बाकीच्या महिलांना इथं आणण्याची एक वेगळी व्यवस्था या ठिकाणी केली होती। ती कुणी का केली होती याची चौकशी आपण निश्चित करू। परंतु जो प्रश्न आता आपण मांडलेला बांगर साहेबांनी की ग्राम व प्रभाग स्तरीय उमेद अभियानातील कार्यरत समुदाय संसाधन व्यक्तींच्या पदनामापूर्वी ग्रामसखी हे पदनाम त्यांना देण्यात यावे। मी कालच संबंधित विभाग म्हणजे आमच्या विभागाला सूचना दिलेल्या आहेत आणि आज त्या सगळ्या समुदाय संसाधन व्यक्तींना ग्रामसखी हे नाव देण्यासंदर्भातला GR आजच या ठिकाणी निघेल आणि तो प्रश्न त्या निमित्ताने मार्गी लागेल। दुसरा प्रश्न होता की या सगळ्यांचा होता की आम्हाला गणवेश मिळाला, गणवेशाचा रंग शासनाने ठरवून दिला पाहिजे, गणवेश ठरवून दिला पाहिजे।
त्याही संदर्भात आपण कालच निर्णय घेतलेला आहे आणि आपण त्याच कर्मचाऱ्यांना सांगितलं की आपण कुठल्या पद्धतीचा गणवेश आपल्याला पाहिजे तो आपण शासनाला कळवा, आपण शासनाच्या माध्यमातून त्याला मान्यता देऊ. हा कालच निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे. दुसरा विषय सांगितला की महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती कंत्राट कर्मचाऱ्यांच्या कार्य मूल्यांकनानुसार तात्काळ मुदतवाढ व कंत्राटी कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्याचा कंत्राट कायम करण्याचा जो विषय आहे त्या विषयासंदर्भात आपण पाहिलं असेल की त्या कर्मचाऱ्यांचं मूल्यांकन होतं, त्यांनी वर्षभर केलेल्या कामाचं मूल्यांकन होतं आणि त्या मूल्यांकनामध्ये त्यांनी केलेल्या कामाच्या हिशोबाने त्याला मुदतवाढ देण्याचा निर्णय तात्काळ घेण्यात येतो. तोही निर्णय आपण तात्काळ घेण्यासंदर्भातल्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि त्या अनुषंगाने दुसरा एक विषय होता की या सगळ्या कर्मचाऱ्यांना ग्रामसखी असेल किंवा उमेदचे जे समुदाय संसाधन कर्मचारी आहेत, कंत्राटी आहेत, यांना ओळखपत्र देण्यासंदर्भातला निर्णय होता, तोही आपण कालच मी सूचना दिलेल्या आहेत आणि संबंधित जिल्हा परिषदेचे सीईओ आहेत त्यांना प्रत्येक जो समुदाय संसाधन कर्मचारी आहे त्याला ओळखपत्र देण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. HR मॅन्युअलचा विषय येतो. HR मॅन्युअल मधल्या केंद्र सरकारनं जे HR मॅन्युअल केलेलं आहे त्यातल्या कोणत्या तरतुदी आपण लावू शकतो या संदर्भात आपण समिती नेमलेली आहे. त्याचा अभ्यास करून आपण त्यातल्या ज्या शक्य आहेत, सगळ्या तर काही शक्य नाहीत, परंतु ज्या शक्य आहेत त्या गोष्टी लागू करण्यासंदर्भातला निर्णय महाराष्ट्र सरकार नक्की घेईल हे या निमित्ताने मी आपल्याला लक्षवेधीच्या माध्यमातून सांगू इच्छितो. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये उमेदच्या माध्यमातून महिलांना सक्षम करणं आणि त्यांना उभं करणं हा जो विषय आहे या संदर्भात शासन गांभीर्यानं काम करत आहे. चला, सन्मान्य सदस्य श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार. या गंभीर विषयावर लक्षवेधी विचारण्याचं आमचं उद्दिष्ट काय अध्यक्ष महाराज? अध्यक्ष महाराज, सन्माननीय जयकुमार गोरेजी अनुभवी मंत्री आहे, पण त्यांचं उत्तर ऐकल्यावर असं वाटतं की सरकार भाजपचं आहे, उत्तर काँग्रेसचं आहे, गाडीचं चेसिस भाजपचं आहे, इंजिन काँग्रेसचं आहे. अध्यक्ष महाराज, एकीकडे विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी नारी से नारायणी तक म्हणताय, आपण महिलांच्या उन्नती प्रगतीसाठी माननीय मोदीजी अशा विविध योजना आणताय. आपण काय केलं? आणि मी तुम्हालाही पत्र दिले, तुमच्या PSला फोन केले की एक बैठकीचा वेळ द्या. खरं तर बैठकीचा वेळ तुम्ही दिला नाही. माझे मित्र आहात, तुम्ही सन्मित्र आहात, तुमची प्रगती व्हावी हीच इच्छा आहे, म्हणून तुमच्या हातून एवढीशी चूक होता कामा नये. आपण तिथं महिला आल्यात, तुम्ही काय म्हणालात की बचत गटाच्या महिला कोणी याची चौकशी केली पाहिजे, मंत्री महोदयाचं उत्तरातला भाग आहे, कामकाजातून काढा. अशी थट्टा कोणी करता कामा नये. त्या महिला गरीब आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरून गरिबी टपकते आणि तुम्ही त्या गरीब महिला कुठून आल्या याची चौकशी करा. अरे चौकशी करायची असेल तर जे आरोपी आहे, खुनी आहे, आतंकवादी आहे, दहशतवादी आहे, त्याची चौकशी करा. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. काल मी देशाचे मंत्री महोदय शिवराज चौहान साहेबांशी बोललो या विषयावर. त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं कि महाराष्ट्र सरकार तो बहुत अच्छे लोगों की सरकार है, ऐसा बर्ताव क्यों कर रही है? ते बाकी छोट्या मागण्या सोडा, जे आशा वर्कर 10 लाख रुपये द्या, प्रभाग संघ बांधा, बचत गटाचं हे करा, या मागण्या सोडा. महत्वाची मागणी काय याच्यामध्ये अध्यक्ष महाराज? आज 43,702 कोटी या स्वयंसहाय्यता समूहांना बँकेचं कर्ज दिलंय. उमेदच्या माध्यमातून ग्रामसंघ संख्या हा 33,946 आणि या संदर्भात काम करणाऱ्या ज्या 52,000 समुदाय संसाधन व्यक्ती आहे. प्रश्न असा आहे की ही एक सिस्टीम आहे, या इकोसिस्टीमला तोडू नये ही भावना आहे. मग काय करायचं अध्यक्ष महाराज? एवढंच करायचं आहे की शासन निर्णय संदर्भ क्रमांक 2 मधील पत्रात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार उमेद अभियानाचा कालावधी मार्च 2026 पर्यंत असल्यामुळे तोपर्यंतच या केडरचं मानधन अभियानामार्फत देण्यात येणार आहे. आणि नंतर काय तर प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून या संदर्भात प्रश्नचिन्ह सोडवण्याचा प्रयत्न कसा आहे की आमदारांचे पगार बंद करा आणि त्यांनी विधान भवनाच्या बाहेर फुटपाथवर वडापाव जावा आणि स्वतःचं मानधन स्वतःच कमवून स्वतःचा पगार करून घ्या, अशी नंतरची यांची सूचना आहे.
म्हणजे उदाहरण म्हणजे आमदारांच्या बाबतीत नाही. त्यांनी मग पुढे असं सांगितलं की संसाधन व्यक्तीचे मानधन संबंधित समुदाय स्तरीय संस्था त्यांच्या स्व उत्पन्नातून अदा करेल, स्व उत्पन्नातून अदा करेल. माजी मंत्री महोदय, विस्तृत विषय आहे हा, काही लक्षवेधींनी संपणार नाही बघा याची जाणीव आहे. पण लक्षवेधी मांडताना फक्त एवढीच अपेक्षा आहे की सचिव महोदय आणि आपण, खरं सांगतो जयकुमारजी, जिंदगी बड़ी होनी चाहिए, जिंदगी बड़ी होनी चाहिए लंबी नहीं. उत्तर तुमचं हे त्यांना न्याय देणार असलं पाहिजे. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही लाखो कोटीचे रस्ते बांधाल आणि या ठिकाणी किती महिलांचा विषय आहे माहितीये, 64,24,000 64,24,000 महिलांचा आहे. आणि या महिलांच्या प्रश्नासाठी आपण जर या पद्धतीने उमेद बंद करतायत, म्हणून माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहे. एक, तुम्ही या संदर्भात बैठक लावणार का, इथं जावा, मुंबईला जावा. आणि दुसरी, मी देशाचे मंत्री महोदय आदरणीय शिवराज चौहान साहेबांशी कालच बोललो. ते म्हणाले ऐसा नहीं होना चाहिए, हम बिहार में तो जीविका बहन, उन्होंने हमको मदद की, जीविका बहन को हम याद करते हैं तो उमेद बहन को क्यों याद नहीं करेंगे. आणि म्हणून दुसरी बैठक शिवराज चौहान साहेबांकडे जाऊन याचा स्थायी हे 10 लाखाचं इन्शुरन्स द्या वगैरे नंतर पाहू. आता फक्त एवढंच आहे की मार्च 26ला मुदत संपताय, त्या मुदतीमध्ये यांचं भविष्य काय यावर एकदा चर्चा केली पाहिजे. आणि ही चर्चा केल्यानंतर एक बैठक ही आपल्याला शिवराज चव्हाण साहेबांकडे, माननीय मंत्री यांच्याकडे ही बैठक जाऊन हा विषय सुटू शकतो. कारण शिवराज चव्हाण साहेबांना मी रेकॉर्ड मध्ये आणतोय की शिवराज चव्हाण साहेब इतके सकारात्मक आहे. फक्त मला दुःख याच होतं की सरकार आपलं आहे, जे दीन दुर्बल शोषित पीडित रंजगा गांधव्यांसाठी काम करतं, पण उत्तर मात्र नाना पटोले साहेबांच्या काँग्रेसचं आहे. आणि म्हणून उत्तर तसं देऊ नका, तुम्ही उत्तर हे रंजगा गांधव्यांसाठी द्या. आणि म्हणून स्पेसिफिक बैठक राज्याची आणि बैठक केंद्राची. मंत्री महोदय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य सन्माननीय मुनगंटीवार साहेबांनी आता काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत आणि ते सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहेत. चाक काँग्रेसचं उत्तर भाजपचं, उत्तर भाजपचं चाक काँग्रेसचा हा विषय या ठिकाणी महत्वाचा नाही. महत्वाचा विषय आहे उमेदच्या महिलांच्या जो प्रश्न आहे आणि खास करून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे. आदरणीय मुनगंटीवार साहेबांचा मी आदर करतो, ते माझे मार्गदर्शक आहेत आणि सातत्याने ते मला मार्गदर्शक करत असतात. काल जो विषय मी आपल्यासमोर मांडला की महिलांच्या मध्ये उमेद बंद होणार आहे अशा पद्धतीच्या भावना निर्माण करून या महिलांना इथं बोलवण्याचा प्रयत्न केला. असं कुठल्याही पद्धतीचं उमेद बंद होणार आहे असा कुठलाही शासन निर्णय नाही, शासनाने जाहीर केलेला नाही. 2026 पर्यंतची जी आपण बघतो की उमेदची 2026 पर्यंतच्या जी मुदत आहे ती सातत्याने एक्सटेंड होत असते, वाढत असते. हे 2011 पासूनचा ही निरंतर प्रक्रिया आज चालू आहे. चौकशी मी याची आम्ही करणार आहे की अशा पद्धतीने महिलांच्या मध्ये जी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला की उमेद बंद होणार आहे. जोपर्यंत मोदीजी आहेत, जोपर्यंत मोदीजींचं सरकार आहे, जोपर्यंत देवेंद्रजींचं सरकार आहे, उमेद बंद होणार नाही हे मी सभागृहाला या निमित्ताने आश्वासित करतो. आणि त्या निमित्ताने तोही बोलतो मी. आणि त्यामुळे काल मी चौकशी करायचा विषय तो याची चौकशी करणार आहे की अशा पद्धतीनं कोण असा विषय होतो. कारण विषय हा 2800 कर्मचाऱ्यांचा विषय होता कालचा, तो विषय नाही. मी बोलतो 2800 कर्मचाऱ्यांच्या विषयावर चर्चा होती, पण त्यांनी त्याच्यासोबत उमेदच्या सगळ्या लोकांना, महिला भगिनींना इथं आल्या, आमच्या भगिनी, मी स्वतः तिथं गेलो, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचे प्रश्नही समजावून घेतले आणि त्यांच्याशी माझी चर्चाही झाली आणि त्यांचं समाधान होईपर्यंत मी तिथं बसलो होतो. बसून त्यांचं समाधान झाल्यानंतर तो कालचा मोर्चा थांबलेला. त्यामुळे मी आपल्याला या निमित्तानं सांगेन, आतापर्यंत 6,53,000 बचत गटाची स्थापना झाली. त्या निमित्तानं 5,35,000 समूहांना 872 कोटीचा फिरता निधी देण्यात आला. स्वयंसहाय्यता उपजीविका विकासाकरता 60,000 पर्यंतचा समुदाय निधी अदा करण्यात येतो. तो आतापर्यंत 3,70,350 स्वयंसहाय्यता बचत गटांना दिला. जवळजवळ तो 2,222 कोटी रुपये. आणि यातून महिलांच्या सक्षमीकरणाचं काम या ठिकाणी केलं जातं आणि त्या अनुषंगानं सरकारनं जे शक्य आहे ते सगळं करायचा प्रयत्न केलाय. विषय
कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आहे. उमेदचा जोपर्यंत उमेद चालू आहे तोपर्यंत ते कर्मचारी सेवेमध्ये राहतील. त्यांचे प्रश्न आहेत, त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला सेवेत कायमचं करा, 26 नंतर आमचं काय होणार आहे, कायम करणं तर तुम्हाला माहिती आहे साहेब शक्य आहे का नाही. त्यामुळं बिहार राज्यामध्ये कशा पद्धतीनं त्यांना सवलती दिल्या जातात या संदर्भातली माहिती मी तातडीनं मागवली. 1 महिन्याच्या आत माहिती मागवून आपण त्या निमित्तानं त्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आपण घेऊ. आणि माझ्याकडे आलेलं झेरॉक्स होते, मी अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही जे तातडीने मागवून घ्या. आणि त्यांनी काय केलेलं आहे, त्यांचं कुठल्या केंद्राच्या कुठल्या मॅन्युअलचं त्यांनी अनुकरण केलंय, त्यातल्या कुठल्या मॅन्युअलमध्ये अंमलबजावणी केलेली याची माहिती आपण घेऊ. आणि त्यामुळे जे जे शक्य आहे या प्रक्रियेमध्ये ते आपण करू. आदरणीय शिवराजसिंह चव्हाण साहेबांच्या सोबत मी सातत्याने बोलत असतो. आमच्या अनेक बैठका झालेल्या आहेत. मी आपल्याला आश्वासित करतो की या उमेदच्या सगळ्या याच्या संदर्भात मी मंत्री झाल्यापासून 11 महिन्यामध्ये किमान 11 बैठका मी घेतलेल्या आहेत. त्यांच्याशी चर्चा करत असताना या सगळ्या घटकांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. जे जे शासनाकडून करणं शक्य होतं ते निर्णय मी तातडीनं घेतलेले आहेत. आणि आता या निमित्तानं मी आपल्याला सांगतो की आपल्या जे आपण बैठकीची मागणी केलेली आहे, अधिवेशन संपल्या 15 दिवसाच्या आत आपल्याला बैठकीचं निमंत्रण देऊन संबंधित कर्मचाऱ्यांना आपण संघटना त्यांना आपण बोलू, त्यांच्यासोबत आपण बैठक करू. आणि त्याचसोबत आपण जी विनंती केलेली आहे केंद्रीय मंत्री सन्माननीय शिवराजसिंह चव्हाण साहेब खूप मोठं काम ते या निमित्तानं करतायत. आणि या बचत गटाच्या चळवळीला बळ देत असताना मोदीजींच्या ज्या संकल्पना आहेत त्याची अंमलबजावणी करत असताना खूप मोठे निर्णय नव्याने घेण्याचं काम ते करतायत. तर मी त्यांच्याकडे विनंती करेन की आम्हाला बैठकीचा वेळ द्यावा आणि मी आपल्याला त्या निमित्तानं बैठक ची वेळ घेऊन आपण निश्चितपणे त्यांच्यासोबत बैठक करू. सन्मान्य सदस्य नमिता बुंदला महिला आहेत. महिला अध्यक्ष महोदय, सर्वप्रथम अध्यक्ष महोदय, मी शासनाचं अभिनंदन करते. थोडक्यात जर म्हणाल तर वेळ संपत आहे, थोडक्यात माना, फक्त पॉइंट एक प्रश्न मांडा. बचत गटांसाठी माध्यमातून आपण उमेद वॉल ही संकल्पना आपल्या शासनाने आणली आहे. तर सर्वप्रथम मी शासनाचं अभिनंदन करते. बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शनाची खूप मदत हवी असते आणि उमेद मॉल मधून नक्कीच चांगल्या पद्धतीने त्यांना मदत होईल. आपल्या शासनाकडे एकच विनंती होती की सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर 10 मॉल व नंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1 मॉल हे उभं राहणं हे शासनाचा निर्णय आहे. तर मला इकडे विनंती करायची होती की अध्यक्ष महोदय, अंबाजोगाई हा जिल्हा निर्मितीवरती आहे. पॉइंटेड प्रश्न, एकच प्रश्न आहे की अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचा चालू आहे. एकदम मोठं गाव आहे तिकडे. म्हणजे आता सुद्धा मी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फिरताना एवढ्या बचत गट आहेत, एवढ्या महिला आहेत ज्यांना बरोबर मार्गदर्शनची गरज आहे. काय काय उमेद रजिस्ट्रेशन कसं करायचं हे त्यांना माहित नाही. म्हणून मी तुम्हाला विनंती करते की जिल्ह्या ठिकाणी तुम्ही कराच, म्हणजे टेम्पररी 10 सुद्धा करा, पण अंबाजोगाई ह्या शहरामध्ये सुद्धा बचत गट मॉल, उमेद मॉल हे तुम्ही कराल का, हा एक विषय आपल्याला समोर उभं करायचं. धन्यवाद. सन्माननीय अध्यक्ष महोदय, उमेद मॉल महिलांच्या उत्पादित वस्तूंना कायमची बाजारपेठ मिळावी, 12 बाजारपेठ मिळावी म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या संकल्पनेतून आपण उमेद मॉलची संकल्पना आणली. आणि उमेद मॉल पहिल्या टप्प्यामध्ये आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यातलं चालू वर्षी आपण 10 जिल्ह्यामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं त्याच्या पुढे जाऊन जेव्हा जिल्ह्याचे मॉल तयार होतील तेव्हा आपण तालुका स्तरावरचे मॉल आपण करायचा निर्णय आपण घेऊ. त्यामुळे ज्यावेळी तो निर्णय घेऊ त्यावेळी नक्की तो मॉल करू. देशमुख बोला. देशमुख. सन्माननीय मंत्री महोदयांनी खूप चांगलं उत्तर दिलेलं आहे. संवेदनशील मंत्री महोदय 10:40 झालेले आहेत. 10:41. 13 वर्षापासून जवळजवळ 2600 कर्मचारी काम करतायत. बिहार आणि गुजरातच्या धर्तीवरती आपण कायमस्वरूपी करणार आहात का याचं उत्तर आपण दिलेलं आहे. पण त्यांना सकारात्मक उत्तर या सभागृहातून हवं आहे. आणि त्याच पद्धतीनं आत्ताच घोषणा केली मंत्री महोदयांनी की कर्मचाऱ्यांना ग्रामसखी आपण नामकरण करताय, त्याबद्दल आपलं अभिनंदन. त्यांना गणवेश आणि ओळखपत्र देत आहे त्याबद्दल आपलं अभिनंदन. आम्हाला फक्त सकारात्मक उत्तर हवंय की त्यांना कायमस्वरूपी लवकरात लवकर करून देण्यात यावं. सन्माननीय सदस्य पाटील साहेबांनी, देशमुख साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे, देशमुख साहेब कंत्राटी कर्मचारी आहेत आणि त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासंदर्भात त्यांची मागणी आहे. बिहारमध्ये असं कुठलंही कायम केलेलं नाही आणि देशातल्या कुठल्याच राज्यात कायम केलेलं नाही. इथंही कायम करणं शक्य नाही, परंतु जास्तीत जास्त सवलती देऊन जास्तीत जास्त त्या लोकांना
कशा पद्धतीने मदत करता येईल असं शासन सातत्याने प्रयत्न करतं. नाना पटोले साहेब. आज सुधीर भाऊ, काँग्रेसच्या काळामध्ये मग रोजगार हमी असेल, या सगळ्या योजना असतील त्या देशाने स्वीकारल्या, अनेक राज्यांनी स्वीकारल्या. आता आपण बिहारच्या पॉलिसीला नाही, ऐका ना, मला असं वाटतं आपल्यासारखे दिशा देणारी लोक, बुद्धिजीवी नाही म्हणणार पण दिशा देणारी लोक आपण सरकारमध्ये आहात. मला असं वाटतं ते तर आमचाच पोरगा आहे, तो तिकडे गेला, पण मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की बिहारला आम्ही दिशा दिली पाहिजे अशा पद्धतीचं धोरण. आता तुम्ही त्यांना रेग्युलर करत नाही. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की मानधनात वाढ करणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. सन्माननीय ज्येष्ठ सदस्य नाना पटोले साहेबांनी या ठिकाणी भूमिका घेत असताना त्यांनी म्हणलं की आपण आजपर्यंत महाराष्ट्रानं देशाला दिशा दिलेली आहे. त्यामुळे बिहार राज्य असेल किंवा झारखंड असेल, शेवटी एक आहे की चांगल्या गोष्टी कुठल्या राज्यामध्ये झाल्या हा विषय महत्वाचा नाही. जे चांगलं आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे हा विषय येतो. त्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांची मागणी आहे, सरकारची मागणी नाही आहे. कर्मचारी म्हणतात की बिहारमध्ये अशा पद्धतीनं आम्हाला काही वेगळं बिहारमध्ये वेगळं मॅन्युअल झालंय, त्या संदर्भात आपण माहिती घेतोय. पण विषय या ठिकाणी नाही, बोल. आपण जो मांडलेला आहे तो कर्मचाऱ्यांचा पगार वाढवून देणार का या संदर्भात शासन विचार करत आहे. चला किशोरप्पा. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आपण अतिशय सकारात्मक अशा या संपूर्ण राज्यातल्या महिला बचत गटाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण निर्णय घेतोय. ही वस्तुस्थिती आहे की आपण त्या कर्मचाऱ्यांना परमनंट करू शकणार नाही हे आपण सांगताय, परंतु माझी विनंती आपल्याला या निमित्तानं असेल की त्यांना जो रोजगार आपण दिला जातोय, जो मंथली पगार आपण जे दिलं जातंय सभागृहाची वेळ 5 मिनिटांसाठी वाढवण्यात येत आहे. जो CIF जो त्यांचा निधी आहे की जो 60,000वरून तो किमान 1.5 लाखापर्यंत आपण करावा की जेणेकरून त्या सर्व सखी महिला भगिनी याच्यामध्ये सक्षम कशा करता येतील हा प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे. मला असं वाटतं की आज संपूर्ण राज्यामध्ये महिला बचत गट हे असे असतील की आजपर्यंत कुठल्याही बँकेमध्ये त्या NPA झालेल्या नाहीत. त्याच्यामुळे त्यांना जास्तीत जास्त कर्जाची वाढ करून मोठे उद्योजकाकडे त्यांना नेता येईल का, हे 3-4 विषय जर का आपण प्राधान्याने घेतले तर मला वाटतं संपूर्ण राज्यातल्या महिला ज्या पद्धतीने जो विचार करून माननीय मोदीजींनी किंवा आपल्या केंद्र सरकारने हे केलेलं आहे, तर निश्चितपणे या राज्यातल्या 100% महिला या स्वतःच्या पायावर उभं राहून त्या सक्षम होतील. म्हणून माझी विनंती आहे की त्यांना बँकेकडून जास्तीत जास्त कर्ज देण्याचा प्रस्ताव आपण द्याल का. दुसरा विषय की हे जे सगळे कंत्राटी कर्मचारी आहेत, माझी विनंती आहे की त्यांना मोजकं मानधन आहे, त्या मानधनावर ह्या जिल्ह्यातला कर्मचारी त्या जिल्ह्यात देण्यापेक्षा त्यांच्या पसंतीचा जिल्हा निदान आपण त्या कर्मचाऱ्यांना जर का दिला तर मला वाटतं एक चांगलं काम होईल. कारण कमी मानधनामध्ये ह्या रिजन मधून त्या रिजन मध्ये काम करणं त्याला शक्य होत नाही. त्याच्यामुळे त्याला पसंतीचं रिझन आपण द्याल का, असे स्पेसिफिक 2-3 विषय. मंत्री महोदय. सन्माननीय सदस्यांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे, मी सदस्यांना सांगू इच्छितो की देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये जेवढ्या बचत गटांना जेवढी मदत झाली नाही तेवढी महाराष्ट्रामध्ये होते. साधारण 3,70,350 स्वयंसहाय्यता गटांना जवळजवळ 2,222 कोटी रुपयेचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण बघितलं असेल की 872 कोटी रुपयाचा फिरता निधी पण दिलेला आहे. त्यात आता काही बचत गटांची आपल्या सगळ्यांचीच मागणी आहे की तो जास्त वाढवून कसा देता येईल, 1.5 लाखापर्यंत कसा देता येईल हा विषय आहे. या संदर्भात चालू वर्ष पुढच्या आपण येणाऱ्या वर्षामध्ये आपण केंद्र शासनाकडे तशा पद्धतीची मागणी आपण करतोय आणि त्या पद्धतीनं कशा पद्धतीनं त्यांना तो निधी वाढवून देता येईल याचा विचार सरकार नक्की करेल. दुसरा विषय आहे तो बदल्यांचा विषय, या संदर्भाचा विषय येतो. कालच आम्ही निर्णय घेतलेला आहे की संघटनेने सांगितलं की आमचे 150 कर्मचारी आहेत, त्याला जिल्ह्याच्या बाहेर बदलीचा जो विषय येतो त्या संदर्भात कालच आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि जे उमेद अभियानातील कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांची जिल्हा अंतर्गत परस्पर संमतीने बदली करणं शक्य आहे, परस्पर संमतीनं.
पण ती संमतीनं बदली करत असताना ते पद समकक्ष असलं पाहिजे. त्या समकक्ष पदावर जिथं रिक्त आहे त्या ठिकाणी आपण त्याची बदली करू, परंतु ज्या ठिकाणचं पद रिक्त होणार आहे ते पद भरण्याची व्यवस्था पहिली करायला लागेल आणि मग त्यांना त्या ठिकाणी पाठवता येईल. त्यामुळे ते पद आपण भरण्यासाठी आपण ती व्यवस्था CSC कडून लावू आणि मग ते पद भरल्यानंतर आपण त्यांना बदली करू अशा पद्धतीचं आपण काल सांगितलं, ते त्यांनाही मान्य. देवराजी भोंगळे देतो बघा, थोडक्यात विचाराल तर थोडक्यात प्रश्न असावा. वेळ अध्यक्ष महोदय, महिलांच्या सक्षमीकरणामध्ये उमेदचं मोठं योगदान आहे. मंत्री महोदयाने अत्यंत सकारात्मक उत्तर दिलं. माझं फक्त एवढं स्पेसिफिक प्रश्न आहे की या लक्षवेधीमध्ये ज्या आमदारांनी लक्षवेधी लावली तर बैठकीला आम्हाला सुद्धा पाचारण करणार का, एवढंच माझं स्पेसिफिक प्रश्न आहे. मंत्री महोदय. नक्की अध्यक्ष महोदय, त्यांना बैठकीला आपण बोलू. देशमुख साहेब, देशमुख साहेब, हरीश भाऊ तुम्हाला नंतर देऊ. देशमुख त्यांचं नाव अध्यक्ष आहे, महोदय, नाव आहे. या उमेदच्या माध्यमातून थोडक्यात. खऱ्या अर्थानं आपल्या 85 लाख महिलांचं आणखीन कुटुंबांचं खऱ्या अर्थानं उद्धार, आणखीन चांगल्या पद्धतीची त्यांच्या आयुष्याला दिशा मिळते. माझे 2-3च पॉइंटेड प्रश्न आहेत. CIFचं जे आपलं असणारं जे अनुदान आता 60,000 रुपये आहे ते आपण 2 लाखापर्यंत नेणार का? एक. दुसरं, आपल्या असणारे जे प्रभाग समन्वयक आहेत त्या प्रभाग समन्वयकांना स्थिरीकरण करणं, म्हणजे त्यांच्या असणाऱ्या ज्या काही एकंदरीत कार्यकक्षा आहेत त्या कार्यकक्षेप्रमाणे त्यांना नियुक्त्या मिळणार का? 2. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, ग्रामसखीची आपण पदनामावली आपण आता केलेली आहे. जसं आपण सिंचन सहाय्यकाची पदनामावली केलेली आहे, ग्रामसेवकाची केलेली आहे, तर त्यांना शाश्वतदृष्ट्या उद्याच्या काळामध्ये उमेदचं जे अभियान आहे ते 26 साली आपलं संस्थगित होते, त्याला पुढे कार्यान्वयन करण्यासाठी आपण कोणकोणते या संदर्भातले निर्णय घेणार, एवढेच माझे पॉइंटेड प्रश्न आहेत. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, हे केंद्रामध्ये आदरणीय मोदीजींचं सरकार आहे, राज्यामध्ये आदरणीय देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली सरकार काम करत आहे आणि या मोदीजींच्या कालखंडामध्ये उमेद थांबणार नाही, उमेद बंद होणार नाही, उमेद चालू राहील, याच्याबद्दल आपण निश्चिंत राहा. दुसरा विषय राहिला की CIFच्या अनुदानासंदर्भातला जो विषय आहे ते अनुदान 60,000हून 2 लाख करण्यासंदर्भातला विषय आहे. त्या प्रश्नाचं मी उत्तर दिलेलं आहे की चालू वर्षामध्ये आपण अतिरिक्त निधी केंद्र सरकारकडे मागून त्यांना जास्तीत जास्त निधी कसा देता येईल याचा विचार आपण करू. आणि ग्रामसखीचा विषय आहे, प्रभाग समन्वय नियुक्तीचा विषय आहे आणि तो ग्रामसखीच्या संदर्भातली भूमिका मी आपल्याला सभागृहामध्ये मांडली आहे.